सो हे एव्हरीवन, आज आपल्यासोबत आहे यश कुंभार, फाउंडर ऑफ मिल्की हेवन मिल्कशेक्स. तर आपण जाणून घेऊया त्यांची जर्नी आणि त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल. हाय यश. हॅलो. तर माझं नाव यश कुंभार. मिल्की हेवनचे मी पूर्णपणे स्टार्टिंग पासून जर्नी सांगायला गेलो तर खूपच मोठी आहे. गेली 1-2 वर्षाच्या पूर्वीपासून मी जर्नी स्टार्ट केली आहे. माझी R&D विचार केला तर 1.5 वर्ष झाली माझी प्रोडक्ट मध्ये R&D चालू आहे. आणि मिल्की हेवनची सुरुवात तसं विचार केला तर 2 वर्षापूर्वी झाली. माझं एक छोटंसं कॅफे प्लस रेस्टॉरंट होतं आणि या कॅफे प्लस रेस्टॉरंटमध्ये मी मिल्कशेक बनवायचो. आणि मिल्कशेक माझा पार्सल खूप जातोय. पार्सल जाण्याचे कारण काय, माझेच का लोक 5 किलोमीटरवरनं अंतरावरून येऊन माझे मिल्कशेक पार्सल का नेतात. तर त्याच्यावर थोडी स्टडी करून की बाजारामध्ये अवेलेबल प्रोडक्टमध्ये आणि माझ्या प्रोडक्टमध्ये भरपूर असा फरक आहे. मग त्याच्यावर स्टडी चालू केली की का फरक आहे. तर इंडियन मार्केटच्या ह्याच्यानुसार कसं सगळ्याच कंपन्या इन्क्लुडिंग अमूल, गोविंद ह्या सगळ्याच कंपन्या मार्जिनवर खेळतात. म्हणजे जर मार्जिन दिलं तरच प्रोडक्ट सेल होणार असं त्यांचा एक माइंडसेट आहे. पण माझ्या डोक्यात असं होतं की 5 किलोमीटरवर एखादा माणूस जर आपल्याकडे मिल्कशेक न्यायला येत असेल पार्सल आणि त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टिंगचा, तर 100% लोक क्वालिटीला पण प्रेफर देतात असं मला वाटतं. मग मी त्याच्यात रिसर्च चालू केली की बाबा आपल्याला काय केलं पाहिजे, की ह्याच्यामध्ये काय होऊ शकते. मग मी थिकनेस मिल्कशेकवर काम चालू केलं आणि माझा थिकनेस मिल्कशेक यासाठी माझे 1.5 वर्ष गेले. 1.5 वर्षाच्या प्रवासामध्ये नाही म्हणलं तर मी एक 5 ते 5.5 हजार लिटर मिल्क वाया घालवलं. माझा तो प्रोडक्ट अदर्स कंपनीपेक्षा डिफरंट होतच नव्हता, कारण त्याचा थिकनेस मध्ये काम करत असताना माझं फॅट सेपरेशन ते भरपूर वाढतं. मग त्याच्यावर काम करत असताना करत करत मला 1.5 वर्ष झाले आणि आज फायनली माझं प्रोडक्ट मार्केटमध्ये सस्टेनेबल आहे. आणि अजूनपर्यंत इतक्या काउंटरला आपण गेलोय आणि एकाही काउंटरचा माझ्याकडं निगेटिव्ह फीडबॅक किंवा निगेटिव्ह रिव्ह्यू अजून एकही नाही माझ्या प्रोडक्टचा. इतका माझ्या प्रोडक्टवर मला कॉन्फिडन्स आहे. माझ्याकडे 32 कंपन्यांची R&D आहे असं म्हणलं तरी चालेल. मी त्यांच्या कंपन्यांची R&D घेऊन मी माझी स्वतःची R&D केली आहे 1.5 वर्षात. त्यामुळे आज मी क्वालिटीवर चांगल्या प्रकारे काम करू शकलो म्हणून मी आज सस्टेनेबल मार्केटला आहे. 1 महिन्याची जर्नी आहे माझी, पण 1 महिन्यामध्येच मला भरपूर चांगला रिव्ह्यू आहे. बरोबर, कारण की तुम्ही जेव्हा फूड आणि बेवरेजेस या सेक्टरमध्ये काम करतात, तर तुमचा कस्टमर्सचा जो ट्रस्ट आहे तुमच्यावर तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी येस. तुमचा प्रोडक्ट जो आहे त्याच्यात जी क्वालिटी आहे ती मेंटेन असायला पाहिजे. हो, बरोबर. मी म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या बघा, त्यामध्ये ब्रिटानिया जर तुम्ही सोडला तर क्वालिटीवर काम करणाऱ्या सगळ्या कमी आहेत. आणि त्यांचं पण मला काय वाटतं त्यांचं चुकीचं आहे. कारण काय आहे की रिटेलरची, डिस्ट्रीब्युटरची थेरीच ते असते की तुम्ही अदर्स कंपन्यांपेक्षा मला जर ₹1 जास्त देत असेल, 50 पैसे जास्त असेल, तर मी 100% तुमचा प्रोडक्ट खपवणार. मग ते मार्केटचीच ती पद्धतीची चेन आहे, त्यामुळे त्यांना पण त्या पद्धतीनेच ऑपरेट करावं लागते. त्यामुळे त्यामध्ये कन्झ्युमरचा सगळ्यात मोठा लॉस आहे. कन्झ्युमरला चांगलं प्रोडक्ट भेटत नाही. ते 30 आणि 35 रुपये चार्ज करतात, पण त्यांना चांगलं प्रोडक्ट भेटत नाही. त्यात या मधल्या लोकांचा बेनिफिट आहे आणि कन्झ्युमरचा सगळ्यात मोठा तोटा आहे यात. बरोबर. तर मग तुमच्या ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आणि जास्त लागणारा प्रोडक्ट म्हणजे मिल्क. तर त्याचं तुम्ही कसं काय म्हणजे आयोजन करतात आणि कसं काय त्यांचं पूर्ण चेन चालते, तुमच्यापर्यंत कसं पोहोचते ते सगळं? मला माझी पर बॅच एका फ्लेवरची 1,500 लिटरची मी 1,000 ते 1,500 समथिंग मी पर बॅच काढतो. माझे असे 4 फ्लेवर आहेत. मग 4 फ्लेवरचे मला एक 5,000 5,500 लिटर मिल्क लागतं. मग ह्या 5,000-5,500 लिटरचं मिल्कचं कलेक्शन करण्यासाठी मला खूपच मोठी चेन करावी लागत होती. मग याच्यासाठी मी काय केलं की पहिला त्याचं कॅल्क्युलेशन केलं की बाबा आपण जर हे सगळं ऑपरेट केलं तर आपल्याला किती कॉस्ट येत्या. तर ती कॉस्ट ऑपरेट करताना मला बाजारात विकत घेण्यापेक्षा जास्त जायला लागली. मग मी डेअरींशी कॉन्टॅक्ट केला की बाबा तुमचं कसं आहे. त्यांची ऑलरेडी चेन सेटअप आहे, त्यामुळे त्यांची कॉस्ट आणि आपली कॉस्ट न्यू बिझनेसमध्ये आपल्याला खरोखर जास्त पडत्या. मग मला माझी प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी मी काय केलं की डायरेक्टली 4 ते 5 डेअरींची मीटिंग अरेंज केली, ज्यामध्ये कोण आपल्याला चांगलं मिल्क आणि चांगल्या रेटमध्ये देते हे बघितलं आणि मी त्यांच्याशी अपॉइंटमेंट करून माझं त्यांच्याकडूनच मिल्क, म्हणजे आज मी वारणेकडून मिल्क घेतोय. माझी एका टायमाची 1 टँकर पूर्ण मी मिल्क घेतो ऍट अ टाइम. पण तुम्ही येस. जेव्हा बल्क मध्ये घेत असाल तेव्हा तुम्हाला थोडं कॉस्ट कटिंग होत असेल ना? हो हो हो, कॉस्ट कधी मग तेच बल्कमध्ये मी परचेस केलं ना, त्यामुळेच माझी ती कॉस्ट माझी स्वतः कलेक्शन करण्यापेक्षा जास्त कमी यायला लागली. हम्म, हम्म, हम्म.
कारण मी तेवढ्यासाठी 5,000 लिटरसाठी मी माझे जर वेगवेगळे डेअरी ओपन करून जर ते कलेक्शन केलं तर त्यासाठी मला बजेट पण खूप पाहिजे. प्लस हम्म. बजेट लावून त्याचा अरेंजमेंट पण करण्यासाठी वेगळी टीम लावायला लागणार आणि टीम लावून पण त्याची कॉस्टिंग जास्त येणार. मग फायदाच नाही ना आपण एवढं हे करून. कॉस्टिंगच जास्त येत असेल तर मग काय उपयोग आहे. मग आता डेअरी मधलं कॉस्टिंग का कमी येते त्याचं पहिलं कारण असं आहे की आपल्याला जे मिल्क येतं ते त्या मिल्कवर एकदा उकळी काढून त्याच्यावरची शाई थोडीशी काढली जाते जेणेकरून त्यांची पण थोडीशी कॉस्ट हे होऊन मग ते आपल्याला त्या रेंजमध्ये येतं. ओके. सो मेजरली तुमचं आता डिस्ट्रीब्युशन कोणत्या डिस्ट्रिक्ट्स मध्ये जास्त सुरू आहे? माझं मेजरली मी फोकस आता माझा जस्ट 1 महिना झालाय. एका महिन्यामध्ये मला इन्क्वायरी ऑल ऑफ महाराष्ट्र मध्ये येते. पण मी ऑपरेट करताना माझ्यापासून ट्रॅव्हलिंग किती आपल्याला जवळ पडेल ट्रॅव्हलिंगचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला समोरच्या डिस्ट्रीब्युटरला पण जास्त भार पडला नाही पाहिजे की त्याला कलेक्शन म्हणजे त्याची ऑर्डर देण्यासाठी त्याला सुद्धा ऑर्डर जास्त भार नाही पडला पाहिजे. समजा मी इथून 500 किलोमीटरच्या अंतरावर गेलो तर मला ट्रॅव्हलिंग खूपच वाढणार. मग ट्रॅव्हलिंग वाढलं तर त्याला त्या पद्धतीनं माल सुद्धा घ्यायला पाहिजे. मग हा हे होण्यासाठी मी स्टार्टिंग काय करालोय की मला जरी बाहेरून इन्क्वायरी माझ्या सोशल मीडियातून येत असेल तर मी त्यांना होल्डवर ठेवले. मी हम्म. पहिला एक चेन तयार करावी. मग माझी चेन सिस्टम काय आहे की मी कोल्हापुरातून स्टार्ट केले. आज मी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या एरियामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी अवेलेबल आहे. हम्म. आणि कोल्हापूरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे 100 काउंटर म्हटलं तर 30-40 काउंटर तर मेजरली आहेच आपण. हम्म. आणि तुम्ही असं विचार नाही केला मग की लाईक मेजर ज्या सिटीज आहे मेट्रो सिटीज नागपूर, पुणे आणि मुंबई या तिघीमध्ये जर केलं असतं तर? केलं. मी पहिली गोष्ट म्हणजे ह्या 3 गोष्टी म्हणजे मी टार्गेट ठेवताना मुंबई आणि पुणे हे केलेच. माझं आज काम पुणे मुंबईमध्ये इतकं चांगलं चालू आहे की मी म्हणजे आता जरी मी एक गाडी पाठवली तर ती माझी गाडी खाली होईल याचा प्रॉब्लेम नाही. पण प्रॉपर बिझनेस करताना मला एक चेन बिल्ड करायची आहे. हम्म. मला रिटेल पासून ते एस म्हणजे सुपर स्टॉकेज पर्यंत मला एक चेन बिल्ड करायची आहे. मग ह्या मोठ्या सिटीमध्ये एंटर करताना ना ह्या गोष्टीमध्ये खूपच चांगली स्टडी करून उतरावं लागतं कारण ह्यामध्ये फसवणारी माणसं भरपूर आहेत मार्केटला. हम्म. मग मी काय केलंय की पुण्यामध्ये ऑलमोस्ट माझा माल चालू झालाय म्हणजे पानेर अशा एक 4-5 माझे नाव आहेत मला माहित. पण त्या 4-5 सिटी आजूबाजूला माझा प्रोडक्ट अवेलेबल आहे. प्लस माझी आता उद्या किंवा परवा गाडी मुळशी चालू होते आपल्या. पण मी ते अजून ऍडव्हर्टाइजमेंट त्याची केलेली नाही. मुळशी चालू होते 2-3 दिवसात. मुंबई चालू होत्या 2-3 दिवसात. मग हळूहळू चालू करत असताना मला ही चेन डेव्हलप करायची आहे. मग हे चेन डेव्हलपमेंटसाठी ना मला थोडा वेळ पाहिजे. पण मी थोडे ह्या 1-2-3 महिन्यात अवेलेबल 100% होईल या ठिकाणी. हा बरोबर. कारण की लाईक तुमच्याजवळ एक प्रॉपर चेन असली तुम्ही जर तिथं गेली तरी तुम्ही नाही का स्टार्ट करसाल पण मग नंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स येईलच कारण की मधात कोणी नाही राहणार मग त्याचं. माझा 1 महिन्याच्या जर्नीमध्ये म्हणजे मला जितकं होते तितकं मी करायला लागलोय. म्हणजे हम्म. समजा मी आज कोल्हापूर घेतलं तरी कोल्हापूरमध्ये पण मी ऑपरेट चांगलं करालोय. इचलकरंजीमध्ये ऑपरेट करालोय. आणि हे कशामुळे करालोय क्वालिटीवर. माझी क्वालिटी अदर 100 ब्रँडपेक्षा माझी क्वालिटी चांगली आहे. हम्म. आज माझ्या तुम्हाला मी कसं बोलता बोलता एक किस्सा सांगतो. हम्म. माझ्या डिस्ट्रीब्युटरनं मला सहजच मेसेज केला की दादा आज काउंटरवर एक रिव्ह्यू आलाय की एक माणूस तुमचा व्हेनिलाच्या बॉटल एक पिला आणि त्या एका बॉटल पिल्यानंतर 10 बॉटल घरी घेऊन गेला घरच्यांसाठी. अच्छा. हा एक किस्सा. आणि इचलकरंजीमध्ये 2 दिवसापूर्वीच मला एक फोन आला. माझ्या प्रोडक्टच्या मागे माझा पर्सनल नंबर आहे. हम्म. तर त्या ह्याच्यात नाव दादा मी रेंदाळमध्ये तुमचं प्रोडक्ट ट्राय केले आणि हम्म. प्रोडक्ट इतकं चांगलं आहे की मला होलसेलमध्ये तुम्ही 2-3 बॉक्स द्याल का. कारण घरच्यांना ते इतकं आवडले की मी ते 30-35 रुपयाला परचेस नाही करू शकत. मला तुम्ही होलसेलमध्ये द्याल का. क्वालिटीवर चांगला फोकस केल्यामुळे मला वाटते की मी हळूहळू त्या सिटीमध्ये समोरून मला इन्क्वायरी भरपूर यायला लागल्या पण माझ्याकडूनच होणार झालेली. हा बरोबर. आता तुम्ही सध्या स्टार्टिंग स्टेज मध्ये आहे ना आणि तुम्हाला येस. रिस्पॉन्स खूप चांगला मिळत आहे खूप म्हणजे ऍज अ बिगिनर. म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुमचा जो बिझनेस आहे त्याला सुरू करून फक्त 1 महिना झाला. म्हणजे मी पेज चेक केलाय पण हा मी पूर्ण नव्हतं केलं. नाही, 1 महिना झाला चालू. पोस्ट 2-3 महिन्यापूर्वीपासूनच पडालेत पण मला स्टार्टिंग 1 महिना झाला. मग आता कसा एक्सपिरियन्स होता हा 1 महिन्याचा म्हणजे? एका महिन्यामध्ये इंडियन मार्केटची एक मला थीम समजली. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं मार्केटला जर आपण जीपी मार्केटला उतरायचं जनरल स्टोअरला जर आपल्याला उतरायचं झालं तर ह्या जनरल स्टोअरला उतरताना आणि जो डिस्ट्रीब्युशन जी कंपनी डिस्ट्रीब्युशन हँडल चांगली करते हम्म. तो 100% जीटीला सर्व्हाइव्ह करून जातो. मग डिस्ट्रीब्युटर हँडल करण्यासाठी ना मार्जिन द्यावं लागतं. मग जर मार्जिन मध्ये आपण जर खेळायला गेलो तर आपण मग प्रोडक्ट मध्ये क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागणार. मग माझा एक्सपिरियन्स असा होता की मी 100 जणांना सांगतोय की बाबा माझी क्वालिटी अदर्स ब्रँडपेक्षा खरोखर चांगली आहे. पण समोरकडून म्हणतात की मी प्यायला ते तुमचं प्रोडक्ट वापरेल पण मला विकायचं आहे ते. मला विकायचं म्हटलं मला तुम्ही मार्जिन जास्त द्या.
हं, सर मी मार्जिन तुम्हाला जास्त देऊ शकत नाही, कारण मी यामध्ये क्वालिटीमध्ये काम केले, म्हणून माझं प्रोडक्ट अदर्स ब्रँडपेक्षा थोडंसं कॉस्टली आहे. हं. माझं प्रोडक्ट कॉस्टली कोणासाठी जाते? रिटेलरसाठी आणि डिस्ट्रीब्युटरसाठी. हे ह्या मधल्या लोकांसाठी माझं थोडं प्रोडक्ट ₹1 ते ₹1.5 जास्त जाते, महाग जाते. पण जो कंझ्युमर आहे, त्या कंझ्युमरला आपण ₹10 ते ₹15 स्वस्त जाते. मग हे सगळं ट्रॅक करत असताना ना मला 100 डिस्ट्रीब्युटर, जेव्हा मी इन्क्वायरी येते किंवा मी स्वतः फिरते, तर 100 डिस्ट्रीब्युटरला 2 ते 3च तयार होतो. हं. मग मार्केटची एकच टेंडन्सी आहे की तुम्ही जर मार्जिन द्याल तर 100% तुम्ही सर्व्हाइव्ह व्हाल. मग तुम्ही त्यामध्ये कचरा दिला असता तरी काही प्रॉब्लेम नाही मार्केटला. बरोबर. मग तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते तुम्ही स्वतः हे केलंय की कसं? नाही, नाही. माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपण को पॅकिंग करतोय, व्हाईट लेबलिंग. हं, आपण वारणा डेअरी आणि अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये आपलं अग्रीमेंट झाले. मग हं, त्याच्यामध्ये आपण ह्या वर्षी तरी त्यांच्याबरोबर आपण काम करतोय. मग पुढच्या वर्षी माझी आणखी 2 डेअरी अटॅच होतात माझ्यासंग. हं. म्हणजे तुमच्या इकडे पुणे साईडला एक डेअरी ओपन होते, तिकडे कॉन्ट्रॅक्ट साईन करतोय आणि या साईडला आपण कोल्हापूर साईडला एक करतोय, जेणेकरून पुणे पासून मुंबई ह्या सिटी कव्हर व्हाव्यात आणि कोल्हापूर पासून बेळगाव ते बेंगलोर ह्या सिटी कव्हर व्हाव्यात, अशा या 2 ट्रान्सपोर्टेशन वाचावं पण, हं. आणि प्रोडक्शन कमी पडू नये म्हणून आपण या दोन्ही वाढवतोय. अच्छा. आणि मग एक एक मिनिट. जर सपोज तुम्ही आता जो प्रोडक्ट बनवत आहे त्याचं जे म्हणजे हे राहते पूर्ण यु नो काय म्हणू शकतो आपण की फॉर्म्युला. कसं बनणार आहे किंवा येस, काय येस. प्रोसेस फॉर्म्युलेशन ते. ते येस. तुम्ही बघतात की ते लोक बघतात? नाही, नाही, नाही. फॉर्म्युलेशन R&D सगळी माझी असतात. त्यांचं काम एवढंच असतं की त्यांच्या मशिनी आपण फक्त वापरणे आणि जितक्या मशिनी वापरेल त्यांना त्यांचा तितका मोबदला देणे. एवढंच त्यांचं काम असतं. त्यामध्ये त्यांचा काही इंटरफेअर नसतो. हा. मी एवढी 1 चम्मच जरी साखर जरी वाढवायची असेल तर त्यांनी मला विचारायचं असते. मी जर नाही म्हटलं तर ती काहीच वाढवू शकत नाही. त्यांच्या ह्याच्यानुसार काही चालत नाही. ते काय आणि असेल ते R&Dची हा. अथॉरिटी त्यांनी सगळी माझ्याकडे असते. त्यांचा काही त्यात हे नसते. आणि लेबर त्यांचे असतात का मग हो, तिथे? लेबर त्यांचे असतात. हम्म, हम्म, बरोबर. आणि मग तुम्ही कसं काय हे फॉर्म्युलेशन पूर्ण म्हणजे लाईक बनवलं? मी स्टार्टिंगला काय केलं, म्हणजे ह्यामध्ये मला एक्सपिरियन्स काहीच नाही. म्हणजे आपण जरी रेडी ह्याच्यात कॅफेमध्ये जरी आपण मिल्कशेक बनवत असेल तर आपल्याला 6 महिने सर्व्हाइव्ह होणारं प्रोडक्ट बनवण्यासाठी वेगळे R&D करायला लागते. मग हम्म, ह्याच्यासाठी मी थोडंसं रिसर्च करून थोड्याफार कंपनीजने, म्हणजे आतील माणसं थोडीशी हम्म, कनेक्ट करून, आतल्या माणसांकडून परत दुसऱ्या कंपनीशी कनेक्ट करून मग 1-2-3 माणसं मी हम्म. कनेक्ट केले आणि त्यांच्या थ्रू मला रेसिपीमध्ये मी 1-1.5 वर्ष काम केलं. म्हणजे मी स्वतः काम करून माझ्यापेक्षा 80% to 90% त्यांचं यात जास्त मोठं काम आहे. मी तर फक्त चेकिंग आणि हेच करायचो, पण खरी रेसिपी डेव्हलप त्यांनी केल्या. मी पर फ्लेवरमध्ये नाही म्हणलं तर एका फ्लेवरला मी ₹1,00,000+ खर्च केलेत फक्त ती डिझाईन करण्यासाठी, आणि त्यानंतरचं ते लॉसेसचं तर वेगळंच हे आहे. म्हणजे ही खूप मोठी चेंज चालते की तुम्ही जेव्हा तुमचा स्वतःचा प्रोडक्ट बनवतात पूर्ण स्क्रॅच पासून आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यानंतर मार्केटिंग सगळं तुम्ही एकटे हँडल करतात, तर लाईक तुमची टीम आहे की तुम्ही स्वतःच हँडल करताय पूर्ण? नाही, सध्या तरी माझी कोण टीम नाही आहे. मी आता सध्या एकटा कॉपरेट करतोय. मी आता पुणेसाठी आणि मुंबईसाठी आत्ता टीम बघायला लागलोय. हम्म. टीम झाल्यात जमा आहे, काम सुद्धा चालू आहे, पण आता अजूनपर्यंत तर मी एकटाच ऑपरेट करत होतो सगळं. ओके. आणि जसं तुम्ही आधी बोलले की तुमचे 4 फ्लेवर्स म्हणजे आहे मिल्कशेक्सचे, 4 तर फ्लेवर कोणते आहे ते मग? 4 फ्लेवर्स मध्ये माझा व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि कॉफी, आणि कमिंग सून 1-2 प्रोडक्ट आहेत अजून. आणि मी बघितलंय तुमची बॉटल्स जे साईज ते एकच आहे की तुम्ही कमी जास्त ठेवल्यात तसं काही? नाही, नाही. टोटली बॉटलची जी साईज आहे ती एकच आहे, आणि त्यामध्ये जी आपण मिल्क फिलअप करतोय ती सुद्धा एकच आहे. 180 ml आपण फिलअप करतोय. 200 ml ची आपली बॉटल आहे. आणि मग काय प्राइस येते एक बॉटलची? व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी हे आपले रेग्युलर फ्लेवर आहे, त्याची ₹30 MRP आहे, आणि हम्म. चॉकलेट आणि कॉफी रिच फ्लेवर आहे, त्यांची MRP ₹35 आहे. रिझनेबल आहे म्हणजे तसं पाहिलं तर. मी तुम्हाला जसं आधी बोललं ना की लाईक तुम्ही मेट्रो सिटी वगैरे का नाही ट्राय केलं, बट आय विल सजेस्ट टू दॅट तुम्ही मेट्रो सिटीपेक्षा पूर्ण महाराष्ट्र जरी कव्हर केलाय ना, कारण की आजकाल खेड्यापाड्यामध्ये पण किंवा जे डिस्ट्रिक्ट लेवलला पण किंवा तालुका लेवलला पण आहेत ना, ते लोक घेऊ शकतात ह्या अशा गोष्टी. बेव्हरेजेस इंडस्ट्री खरी गोष्ट म्हणजे तर ही खेडेगावातच मोठी होती. सिटी हम्म, लेवलपेक्षा बेव्हरेजेस इंडस्ट्रीचा जो बिझनेस आहे 10, 15, 20 आणि 30चा, तो खेडेगावातच आहे मेजरली. हम्म, तिथल्याच लोकांना जास्त हे आहे. पण हम्म, ही गोष्ट खेडेगावातल्या लोकांसाठी नवीन आहे.
ही गोष्ट ही लोकांना अजून माहिती नाही तितकी. हम्म, पण त्यासाठी आपल्याला ना पहिला मेट्रो सिटीवर टार्गेट करून मग आपल्याला बॅक यायला लागणार, थोडंसं विलेजेस टार्गेट नंतर करावे लागणार आपल्याला. तर पहिला आपल्याला ह्या ठिकाणी अवेलेबल व्हायचे. हम्म, बरोबर आहे. म्हणजे आता मी गावाकडच्या साईडला राहते ना, तर लाईक मला माहिती नव्हतं की आईस्क्रीमचे एवढे सारे ब्रँड्स आहे. कारण की एक मोठं ब्रँड बनून झालाय अमूल आणि आपण दुसरीकडे असलो की तेच खातो. पण मी बघितलंय गावाकडे खूप सारे ब्रँड्स आहेत, शीतल वगैरे असे छोटे-छोटे. तर ते काय करतात, तुम्ही जसं आधी बोलला ना की डिस्ट्रिब्युशन ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ते गावामध्ये इकडे-तिकडे अशा लोकांना पकडून त्यांना देतात आणि त्यांचा माल खपतो पण. कारण की ते पूर्ण संपल्याशिवाय नवीन घेतच नाही. बरोबर. त्यांचं मग असं एफएमसीजी मध्ये एक गोष्ट जी आहे, म्हणजे तुमचं जर डिस्ट्रीब्युशन स्ट्रॉंग असेल हं. तर तुम्ही पॅकेटमध्ये माती सुद्धा विकू शकता. पण तेवढ्यासाठी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन स्ट्रॉंग पाहिजे. आणि हं. डिस्ट्रीब्युशन स्ट्रॉंग करणं खूपच मोठी, म्हणजे खूप मोठी आहे. म्हणजे आता तुम्ही जर हे नवीन बिझनेस मॉडेल जे बघताय जा तुम्ही, जे फ्लिपकार्टवर, अमेझॉनवर हं. वेबसाईट तो जाते, त्याचं काहीतरी स्पेसिफिक नाव आहे त्याचं, माझ्या आता एवढे हे न झाले. ई कॉमर्स ई हां. कॉमर्स हं. ई कॉमर्स बिझनेस मध्ये पण स्ट्रगल आहे. पण जितकं डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये जितका बिझनेस ग्रो होतो किंवा जितका टीम वगैरे त्यांनी लावावे लागते, तितकं ई कॉमर्सला नाही आहे. हं. एफएमसीजी म्हणला तर तुम्ही तुमचा ब्रँड बिल्ड करायचा असेल तर तुम्हाला फर्स्ट डिस्ट्रीब्युशन स्ट्रॉंग करायला लागेल. डिस्ट्रीब्युशन स्ट्रॉंग करणं म्हणजे तुम्ही अमोलचा डिस्ट्रीब्युटर, गोविंदचा डिस्ट्रीब्युटर, हे जे ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्यामध्ये शिरवून त्यांना मार्जिन जास्त देऊन त्यांना फोडावे लागतात. हं. बरोबर. आणि मग आता तुमचं तरी किती टर्नओव्हर आहे झाला एका महिन्याचा? जस्ट एका महिन्यामध्ये आपण 10 lakhs क्रॉस केलोय आपण. 10 lakhs. आणि नंबर्स जर कॅल्क्युलेट केले एका बॉटलचे तर किती गेले असतील? एक नंबरचे जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला सांगतो, एक मी बॉक्स सांगू शकते तुम्हाला किती असू ओके. शकतो. ओके, चालेल. एका बॉक्समध्ये किती असतात तेही सांगू देसाल मग. 24 बॉक्स आहेत आपले. एक 2,000 बॉक्स झाले असतील. 2,000 बॉक्स आराम. काय प्रॉब्लेम. एका आणि महिन्यामध्ये 2,000 बॉक्स. ओके. आणि एका बॉक्समध्ये 24 बॉटल्स. 24. आणि जास्त मग कोणता चालणारा फ्लेवर्स आहे? सध्या तसा विचार केला तर माझे आतापर्यंत मी जितक्या बॅच काढतोय तर चारही पण फ्लेवर एका लेवललाच खपतात. हं. पण जर आपण थोडंसं सिटी सोडून बाहेर आलो तर आपले 4 प्रोडक्ट जेव्हा काउंटरला दिसतात तर कंझ्युमर विचारतो की बाबा किती रुपयाला आहे, तर रिटेलर सांगतो की हे 30ला आहे, हे 35ला आहे. तर प्रोडक्टची क्वालिटी किंवा फ्लेवर कोण बघत नाही, तर पहिला 30चा फ्लेवर आहे त्याला उचललं जातं. हं. मग बाहेरच्या ह्याच्यामध्ये जर आता मी माझं विलेजमध्ये व्हेनिला आणि स्ट्रॉबेरी जास्त चालतोय. आणि जस्ट पुणे वगैरे ह्या ठिकाणी आपण एकदा दिलाय मला, आता दुसऱ्यांदा आपल्याला रिपीट ऑर्डर चॉकलेट आणि कॉफीची भरपूर आहे. हं. म्हणजे असं जर ऑल ओव्हर कॅल्क्युलेट केलं तर चारही पण प्रोडक्ट चांगले चालतात. हं. फक्त ते सिटी वाईज किंवा विलेजेस वाईज जर पूर्ण डिफरंट हे केलं तर मग 30 मार्केटला 30चं पळते आणि 35च्या मार्केटला 35चं पळते प्रोडक्ट. हं. तुम्ही कधी असा विचार केलाय का लाईक मिल्क सोबत ड्रायफ्रुट्स चं कॉम्बिनेशन पण खूप चांगलं चालतंय. पिस्ता, काजू वगैरे, बदाम वगैरे तसं? म्हणजे त्या फ्लेवरची मिल्कशेक हां, म्हणता का त्या तुम्ही? फ्लेवरचे हा. मिल्कशेक. हा, मग ती तुम्ही जे म्हणताय ना बदाम मिल्कशेक हं. किंवा पिस्ता मिल्कशेक, हे फ्लेवर्ड मिल्क मध्ये येतं. फ्लेवर्ड हं. मिल्क. हं. फ्लेवर्ड मिल्क म्हणजे काय आहे की फ्लेवर्ड मिल्क अँड शुगर. हं. त्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये बदाम वगैरे असं काही नसते. मग हं. ते त्यामध्ये आपण तसं विचार केला तर आपण त्यामध्ये येत नाही, आपण प्रॉपर मिल्कशेक मध्ये येतो. आणि हं. मी सर्वे केल्यानुसार मार्केट साईज नुसार मिल्कशेकच्या मार्केटनुसार हे चार प्रोडक्ट जास्त चालतात मिल्कशेकच्या मार्केटमध्ये. हं. म्हणून त्यामुळे ते आपण हे केलं. पण मला ते प्रॉब्लेम फेस करायला लागतोय की लोक बदाम द्या, पिस्ता द्या असेच म्हणतात. हां. त्यांना ह्या गोष्टी नाही समजत. मग तुम्हाला म्हणलं तसं मी एक 2 प्रोडक्ट आणखी लॉन्च करते. त्यामध्ये केसर बदाम एक आहे आणि हं. एक प्रोडक्ट मध्ये बटरस्कॉच किंवा पिस्ता अशामध्ये कन्फ्युज चालू आहे. पण 2 प्रोडक्ट 100% आपण 1-2 महिन्यामध्ये लॉन्च करतो. कारण माहितीये का, आता जर कोणी मिल्कशेक पेत पण असेल ना, तर त्याच्या गाड्या येतात ना रस्त्यावर, त्याच्यामध्ये बदाम, पिस्ता वगैरे असेच फ्लेवर्स असतात ऑलमोस्ट. तर त्याच्यामुळे लोकांना बरोबर. ते माहिती असतात, की हां, हे बरोबर. फ्लेवर्स आहे म्हणून. बदाम फ्लेवर ऑलमोस्ट फेमसच आहे पूर्णपणे. हां. पण ती एक माझा डिसिजन चुकला. मी चॉकलेट आणि कॉफी हे दोन्ही पण डार्क फ्लेवर आहेत. मी या 2 डार्क फ्लेवर मध्ये एक लेस करून त्यामध्ये एक बदाम फ्लेवर आपण एंटर करावा होता. कारण जर तुम्ही कर्नाटक मार्केट बघितला तर कर्नाटक मार्केट भयंकर मोठा आहे हं. बदामसाठी. बदाम मिल्कशेक इतका चालतो, इतका चालतो. हं. माझं हे मिल्कशेक पण इतकं चालू शकतात, फक्त मला रेटमध्ये द्यायला लागतात. मला आज एका टायमाला एका दिवसात 1600-1700 बॉक्स उचलणाऱ्या सुद्धा पार्ट्या माझ्या कनेक्टेड आहेत. हं. फक्त विषयच आहेत की त्यांना रेट द्यावा लागतो.
हम्म. आणि आपण ते रेट देऊ शकत नाही. कारण तुम्ही जर गोविंदची अमूल अमूल काय ह्यांच्यामध्ये रेटमध्ये येतच नाही. अमूल हा ब्रँडच आहे, ते कमी मार्जिन मध्येच काम करतात. हम्म. पण तुम्ही गोविंद वगैरे बघितला, गोविंद कन्हैया वगैरे, हे या इंडस्ट्रीमध्ये मोठा हात टाकून बसलेत. हम्म. यांना आपण बीटच करू शकत नाही. तुम्ही किती पण R&D करा, किती पण तुम्ही कॉस्ट कटिंग करा, तुम्ही यांच्या एवढी कॉस्ट कटिंग करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण यांचं कलेक्शन मिल्कचं स्वतःच आहे, हम्म. यांचा प्लांट स्वतःचा आहे, यांची ऑलरेडी डिस्ट्रीब्युशन टीम सेटअप आहे. हम्म. आज ती एका डिस्ट्रीब्युटर बरोबर एक सेल्समन पण देतात. एक गाडी पूर्ण लोड उतरून फ्री सुद्धा देतात. दुसरी गाडी आल्यानंतरच पेमेंट करायचं आहे. म्हणजे इतकं ऑफर करतात की माझ्यासारख्या छोट्या ब्रँडनं सर्व्हाइव्ह होणं खूपच अवघड आहे, खूपच. मग आपल्याकडे एकच पर्याय राहतोय, ही जर अशी करत असतील तर आपण फक्त क्वालिटीमध्येच खेळायचं. हा एकच पर्याय आहे. आपण ह्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही. कारण त्यांच्या एवढी क्वालिटी आपल्याला मॅच होणं, आपल्याला सांगायला तर हवं की काय नाही की ह्याला की बाबा तुमच्याकडे वेगळं काय आहे. मी त्यांना जाऊन सांगणार माझ्याकडे वेगळं आहे, आम्ही कॉस्ट कटिंग मध्ये, ठीक आहे, हे कॉस्ट कटिंग ₹1 आम्ही अदर्स ब्रँडपेक्षा स्वस्त आहे, तुम्ही आमचा ब्रँड उचलू शकताय. पण आपण ते जाऊ शकत नाही त्या लेवलला. त्यांच्या एवढी R&D टॉप करू शकत नाही. आपण फक्त क्वालिटीमध्ये काम करू शकतो. मग आज आम्ही क्वालिटीमध्ये काम करत असताना आम्ही पूर्णपणे एकदम कॉन्फिडन्स सांगतो की बाबा आमचा ब्रँड तुम्ही 100% ट्राय करा. कारण आम्ही 100 कंपन्यांपेक्षा 100% जास्त काम केले क्वालिटीमध्ये. हे आम्हाला सांगण्यासाठी तर आहे, आम्ही क्वालिटीमध्ये काम करतोय. जर आपण मार्जिन मध्ये केलं तर आपल्याला काय सुद्धा नसणार आहे, आणि आपण त्या लेवलला रेट पण देऊ शकत नाही. मला सांगा, जर सपोज तुम्ही जे आता बॉटल्स यूज करत आहे प्लास्टिकच्या, त्याच्याऐवजी जर तुम्ही कॅन्स यूज केला तर तुम्हाला एका बॉटल मागे किती एक्स्ट्रा कॉस्ट जाईल? कॅन कॉस्ट गेला तर तुम्ही कॅनचीच कॉस्ट ₹5 अराउंड आहे, आणि कॅन मॅन्युफॅक्चरर भेटणं खूपच अवघड आहे. आता तुम्ही नेसलेचं कॅन बघताय, नेसलेचं किंवा कॅव्हिन स्किन, हे कॅव्हिन स्किन कॅन मॅन्युफॅक्चरिंगचा सेटअप पूर्णपणे वेगळा असतो आणि बॉटल मॅन्युफॅक्चरिंगचा पूर्णपणे वेगळा असतो. मग कॅव्हिन स्किन्स वगैरे हे साऊथचे ब्रँड आहेत. हे साऊथला त्यांचा फॅक्टरी आउटलेट असेल, म्हणजे त्यांचं मला एवढं माहित नाही कोणते त्यांचं हे आहे. पण ते कॅन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात, पण ते सुद्धा आता बॉटलमध्ये एंटर करायला, कारण कॉस्ट भरपूर जाते. आणि नेसलेची जर तुम्ही कॉफी ट्राय केला, नेसलेची ती छोटी, ती 60 MRP ला आहे. मी 100% सांगू शकतो की तुम्हाला ती 60 MRPच्या कॉफीपेक्षा माझी 35ची MRPची कॉफी खरोखर चांगली आहे. 100% मी गॅरंटी देऊन हे सांगू शकतो. आणि झाली गोष्ट मॅन्युफॅक्चरिंगची, तर ती राजकोट, राजस्थान या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होती. आपण तिकडे रिच आउट झालो, आपण तिथलं कनेक्शन केलं की बाबा मला कॉफी कॅन मध्ये करायचे, तर कॅनचं प्रोडक्शन कॉस्ट तर जर ₹50 जात असेल तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ₹50 जाते. अशी मिळून ₹100 तर ती हीच कॉस्ट झाली. मग तुम्ही विकणार कितीला, तुमचं मार्जिन किती, ऍडव्हर्टायझिंग मार्जिन किती, ह्या सगळ्या गोष्टी नाहीत मॅनेज होत. आणि आता कॅन वरून लोक शिफ्ट व्हायलात बॉटलमध्ये, का? कारण कॉस्ट कमी येते. नाही, मी तेच म्हणत होते, कारण की जर सपोज तुम्ही तुमची जे आता प्राइस 30 ठेवली आहे, ते जर तुम्ही 50 to 55 पण ठेवले आणि जर कॅन यूज केली तर आय थिंक तेही लोक घेतीलच. हा, ती 100% ते घेतीलच. पण आपण 50 पर्यंत नाही जाऊ शकत कॅन मध्ये. का? तुम्हाला म्हणलो तसं, राजकोट वरून आपल्याला ट्रान्सपोर्टेशन नाही हँडल होणार. कारण कॅन मॅन्युफॅक्चरर तो एकच आहे आपल्या साईडला, नाही ते हँडल होत नाही त्या साईडून इकडे. मी ते कॉफीसाठी बघत होतो, कॉफीसाठी मी भरपूर ट्राय केलं कॅन मध्ये, पण नाही झालं ते, नाही होत. म्हणजे ती ट्रान्सपोर्ट, ती एक कॉस्ट ऍड करून त्यांची, मी तुम्हाला आता ऑन रेकॉर्ड सांगतो, त्यांची प्रोडक्शन कॉस्टच ₹35 आहे, इन्क्लुडिंग आपली ही कॅन. ₹35 तुमची हे झाली. प्लस तुम्ही ट्रान्सपोर्टेशन लावला तर पर बॉटल मग ₹18 ते ₹19 ट्रान्सपोर्टेशन जाते. मग तुम्ही गेला असता ₹55 पर्यंत तुमचं ऑल हे झाली. प्लस ह्याच्या कॅन ह्याच्यावर 5% टॅक्स येतो. तुम्ही गेला असता परत 60 वर, मग ₹60 तुमची कॉस्ट झाली. मग हे ₹60 वर तुम्ही किती रुपये ठेवणार आहे? तुमचे ₹10 ठेवला, रिटेलरचे ₹20 ठेवला असा, आणि डिस्ट्रीब्युटरचे ₹5 ठेवला असा, सुपर स्टॉकेचे तर तुम्ही ₹100 गेला. तुम्ही नेस कॅफेपेक्षा डबल मार्जिनवर, तुम्ही डबल MRP वर कसं खेळू शकताय नवीन ब्रँड म्हणून? त्या गोष्टी नाहीत हँडल होत, मॅनेज होत. आता आपण प्रोडक्ट बद्दलच बोलताय, तर मला अजून एक क्वेश्चन होता की लाईक हे 3 फ्लेवर तर ठीक आहे, लाईक व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट. बट जो कॉफी तुम्ही ठेवला, हा कसा विचार केला? कारण की कोल्ड कॉफीचे पण खूप सारे ब्रँड्स आहेत, जसे की नेस्ले आहे, नेसकॅफे वगैरे पण आहे. तर मग ते असं एक कोल्ड कॉफी म्हणूनच येते, की असं कॉफी मिल्कशेक पण असतात, लोक घेतात, असं काय? मी माझ्या प्रोडक्टवर टॅगलाईनच अशी आहे, कोल्ड कॉफी. म्हणजे कॉफीचा थिकनेस आणि टेस्ट
इतकी स्ट्रॉंग आणि थिक आहे की खरोखर म्हणजे माझा पर्सनल फेवरेट फ्लेवर कॉफी आहे. माझा हा. स्वतःचा मला इतका आवडतो तो की हा. म्हणजे लोकांना सुद्धा मी जेव्हा मी लोकांना पिच करत असतो किंवा माझ्या मीटिंग असेल तर मी फर्स्ट प्रोडक्टची कुठली बॉटल ओपन करत असेल तर ती कॉफी आहे. हा. तिची म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की पूर्ण इंडियामध्ये त्याच्यासारखा फ्लेवरच नाही कोणाकडे. जो माझ्याकडे आहे कॉफीचा हम्म. बरोबर खूपच ऑथेंटिक फ्लेवर आहे आपण कॉफी. हा. आणि आता आपण जर सपोज डिस्ट्रीब्युशन आणि इकडे जर गेलो परत, तर मला असं विचारायचं आहे की तुमचे जे डिस्ट्रीब्युटर आहे ते जे शॉप्स ओनर आहे ते आहे की जे प्रॉपर डिस्ट्रीब्युटर असतात ते आहे? आपण बिझनेस करताना डिस्ट्रीब्युशन शिपनच करतो. एखादी सिटी जर आपण टार्गेट केली, समजा आपण पुणे करतोय, तर पुण्यामध्ये पहिला आपण काम करतो 4 ते 5 डिस्ट्रीब्युटर बघणे. 5 डिस्ट्रीब्युटर बघितल्यानंतर त्या 5 डिस्ट्रीब्युटरना आपण सिंगलली आपला माल नाही पाठवू शकत प्रत्येकाला एकदा एकदा एकदा. मग त्यासाठी आपण काय करतो की यांच्यावर एक सुपर स्टॉकिश बघतो SS. तो सुपर स्टॉकिश ह्या 5 जणांना त्यातल्या तिथल्या क्वांटिटीमध्ये थोडा थोडा माल देऊ शकतो. पण आपण देऊ शकत नाही. मग आपण काय करतो की SS ला पूर्ण गाडी लोड करून त्याला पाठवतो. त्याचे चार्जेस तो पे करतो आणि त्याच्या अंडरखाली त्याचं काय असेल ते कमिशन त्याचं मार्जिन ठेवून तो पुढे टाकतो त्या 5 डिस्ट्रीब्युटरला आणि 5 डिस्ट्रीब्युटर रिटेलरला टाकतो आणि रिटेलर पासून मग ते कन्झ्युमर पर्यंत जातं. अच्छा, म्हणजे तुमची चेन बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे मी बघितलं काही काही लोक जे स्टार्ट करतात ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात शॉप्स ओनरला किंवा असं. नाही करू शकतो आपण स्टार्टिंग म्हणजे मी जर चालू केलं तर मी सुद्धा त्याच पद्धतीनं मला असं वाटतं गेलं पाहिजे होतं. कारण माझं जर बघितलं तर मी कोल्हापूर सिटीपेक्षा बाहेरच्या सिटीमध्ये जास्त अवेलेबल आहे. कारण मी जास्त कोल्हापूरमध्ये माझं टार्गेटच नाही. मी उठलं सुटलं बाहेरच्या सिटीलाच टार्गेट करतोय जास्त. त्यामुळे मी थोडंसं त्या पद्धतीनं जाऊन रिटेल काउंटर फिरून हे करावं होतं. पण आता नाही. आता मी सेल्समन वगैरे लावतोय. म्हणजे आता ह्याच्या अंडर म्हणजे मी जे म्हणलो डिस्ट्रीब्युटरच्या अंडर खाली पण सेल्समन असतो आणि मग सेल्समनच्या नंतर मग रिटेलर येतो. सेल्समन ऑर्डर काढतो. ऑर्डर काढल्यानंतर ते डिस्ट्रीब्युशन पाशी जातं. डिस्ट्रीब्युटर मग तो माल रिटेल काउंटरला पोहोचवतो. अच्छा. तर तुम्ही कधी झेप्टो किंवा ब्लिंकिट या साइट्सवर तुमचे प्रोडक्ट लॉन्च करायचा ट्राय केलाय किंवा काही विचार करताय? सध्या तरी नाही विचार केला त्यावर. कारण मी त्याचे पर्सेंटेज वाईज हे ते बघितले. त्यासाठी ऍड रन्स वगैरे ते करून आपल्याला तितकी म्हणावी की रिच नाही भेटत. मग तेच आपण कॅल्क्युलेशन तीच ऍड जर आपण जीटीला टार्गेट करून केलं तर त्यापेक्षा डबल रिच आपल्याला भेटून जात. मग जर झेप्टो ब्लिंकिट या सेटकरना टार्गेट करायचं म्हटलं तर आपली प्रोडक्टची MRP 60 किंवा 70 ठेवावं लागेल. बरोबर. नाही तीच आपण कॉस्टिंग इकडे आपण ह्याच्यासाठी जर वापरलो जीटीसाठी टार्गेट करून जनरल स्टोअरला टार्गेट केलं तर आपलं तिथं सेल त्यापेक्षा जास्त होऊन जाईल. तुम्ही कधी हे जे सुपर मार्केट वगैरे असतात, स्मार्ट पॉइंट वगैरे यांना टार्गेट केलंय? सुपर मार्ट्स ही जी चेन आहे सुपर मार्ट्स डी मार्ट्स वगैरे ह्या ठिकाणी प्रोडक्ट अवेलेबल होण्यासाठी पहिला चार्जेस लागतात. तुम्ही जर एखाद्या एरियामध्ये जर तुम्ही प्रोडक्ट ठेवण्याचं तर त्या एरिया किती स्क्वेअर फीटचं आहे त्या स्क्वेअर फीट नुसार आता मी जस्ट आपलं दुपारीच माझं बोलणं झालं त्या दुपारीच माझं त्यांची 60 स्टोअरची चेन आहे त्यांची भरपूर मुंबईमध्ये. तर मग मी त्यांची मीटिंग झाली तर त्यामध्ये असं झालं की ते असे म्हणत की आमचे 60 स्टोअर आहे तर 60 स्टोअरला अवेलेबल होण्यासाठी पहिला पर स्टोअर 10,000 रुपये पहिला द्यावे लागतील. तुम्ही सांगा पर याला 10,000 दिले तर 60 स्टोअरचे झाले किती. तर हे कॅल्क्युलेशन 6 लाख पर्यंत ते जायचं होतं. मग हे सगळं करत असताना मग असं विचार आला की पहिला आपण डिमांड क्रिएट करणं गरजेचं आहे. कन्झ्युमरला जितकं टार्गेट करेल तितका कन्झ्युमर समोर डिमांड करेल रिटेलर पाशी आणि रिटेलरकडे जितकं आपण रिटेलरकडे डिमांड जर आलीच तर ऑटोमॅटिकली डिस्ट्रीब्युटर हे ऑटोमॅटिकली होत जातं. फक्त डिमांड येणं गरजेचं आहे. ते म्हणतात ना की तुम्ही म्हणजे कस्टमर पर्यंत जाण्यापेक्षा कस्टमर तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मग आता सध्या तरी आपल्याला तेच करावं लागते. कारण आपण डिस्ट्रीब्युटरला आणि रिटेलरला अदर्स ब्रँडपेक्षा या सेक्टरमध्ये थोडंसं कॉस्टली जाते. त्यासाठी आपण थोडंसं ह्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचंच आहे. जर आपण ह्यांच्यापेक्षा जर थोडं एक 50 पैसे जरी स्वस्त असतं तर आपल्याला ना ऍडव्हर्टाईज माझी जर तुम्हाला चॅनल पण दिसलं नसतं सोशल मीडियात. कारण काहीच गरज नाही आहे सोशल मीडियाची ऍडव्हर्टायझिंगची. जर आपण अदर सगळ्यांच्या ब्रँडपेक्षा जर 50 पैसे जरी स्वस्त असेल तर ऑटोमॅटिकली आपला ब्रँड ग्रो करते. नाही पण सोशल मीडियामुळे मार्केटिंग खूप चांगली होते. हा पण सगळे ऑलमोस्ट आपण जर ऍडव्हर्टाइजमेंटचं जर ते हे डोळ्यासमोर धरलं
तर ऍडव्हर्टायझिंगचं बजेट ठेवून, टीम ठेवून कॅल्क्युलेशन आपल्याला एमआरपी मध्ये करावं लागतं. हम्म. मग तेच जर आपण कॅल्क्युलेशन लेस करून मार्जिन डिस्ट्रीब्युटरला आणि रिटेलरला दिलं, तर ही एफएमसीजी लाईन मध्ये आपण खूप मोठा ब्रँड क्रिएट करू शकतो. फक्त हा विषय मार्जिनचा आहे. हम्म. तुम्ही 100% जर प्रत्येक काउंटरला तुम्ही बालाजीचं वेपर्स बघत असशील, हम्म. पण दुकानदाराला पर्याय नाही म्हणून बालाजीचं वेपर्स ठेवतात. डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर पर्याय नाही म्हणून तो विकतोय, काउंटरला अवेलेबल होण्यासाठी बालाजीचं वेपर्स विकते. पण त्याच्याबरोबर बालाजी बरोबर त्याच्याकडे अदर्स ब्रँड्स असतात, तो त्यामध्ये पैसे मिळवते. त्या दुकानदार पण आणि डिस्ट्रीब्युटर पण ब्रँडमध्ये कधीच पैसे मिळवत नाही, कारण ते व्हॅल्यूम मध्ये बिझनेस असतोय ते. पण तुम्ही जर विचार केला ना, तर बालाजीपेक्षा एक एक नवीन नवीन कंपन्या त्यांचा टर्नओव्हर खूप मोठा आहे. तर तसा विचार केला तर ती काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे काही वापरत नाही. सिम्पल फंड आहे मार्केटिंगचा. जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल, ब्रँड मोठा करायचा असेल, तर डिस्ट्रीब्युशन हॅक करावे लागते. आणि डिस्ट्रीब्युशन हॅक करण्यासाठी तुम्ही किती पण मोठी बजेट लावा, जोपर्यंत रिटेलर डिमांड करत नाही, कंझ्युमर डिमांड करत नाही, तोपर्यंत तुम्ही किती पण प्राइसने विकू शकत नाही. मग त्यासाठी तुम्ही अदर्स ब्रँडपेक्षा थोडंसं जरी स्वस्त असाल, तर ऑटोमॅटिकली तुमचा ब्रँड ग्रो करते. बरोबर. आता आपण तुमच्या जर्नी बद्दल काय बोलू, की लाईक याच्या आधी तुम्ही काय करत होते, तुमचं एज्युकेशन वगैरे? एज्युकेशनवर बघायचं झालं तर मी माझे कोरोनामध्येच 11वी 12वी माझी कोरोनामध्येच हे झाली. मग मी जसं 11वी मध्ये थोडंसं माझं शिक्षण झाल्यानंतर मी बिझनेसमध्ये एंटर केलो. मग गेले 3-4 वर्ष मी कॅफे प्लस रेस्टॉरंट मी चांगलं चालवलं. म्हणजे डेली मी 14 ते 15 तास एकाच ठिकाणी काम करायचो कॅफेमध्ये. मी जेवायचं पण तिथं, खायचं पण तिथंच. त्या ठिकाणी मी फक्त आंघोळीसाठी फक्त घरी जायचो. त्याच्या व्यतिरिक्त मी पूर्णपणे माझा दिवस माझ्या शॉपमध्ये जायचा. म्हणजे चांगलं चालू होतं. मग त्यातून मला हा बिझनेस करण्याचं नवीन कॉन्सेप्ट सुचला, की बाबा मार्केटला हा फॉल्ट आहे आणि अजून पण तो खरोखर फॉल्ट आहे. फक्त त्यावर काम करणारी कंपन्या खूपच कमी आहेत. मग तुमचं बॅकग्राऊंड आधीपासूनच बिझनेस मध्ये बिझनेस वगैरे होतं? आधीपासून बिझनेस. आणि मग घरच्यांचं लाईक तुम्हाला कोण असं करते हेल्प वगैरे? घरच्यांचं म्हणणं होतं की फॅमिली बिझनेसमध्ये मी सहभागी व्हावं, पण मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं होतं. त्यामुळे मी ही वेगळी साईट निवडली. घरच्यांचा आपला मोल्डिंगचा बिझनेस आहे, पण त्यामध्ये मला इंटरेस्ट असा नव्हता, म्हणून मी हा बिझनेस चालू केला. म्हणजे आता ह्या बिझनेसमध्ये पण सुद्धा माझ्या घरच्यांचं यात कॉन्ट्रीब्युशन फक्त मला सहकार्यच आहे. त्या व्यतिरिक्त बजेटचा सगळा जो विषय आहे तो पूर्णपणे मी स्वतः उभा केले. बजेट सुद्धा मी स्वतः उभा केले. माझी स्वतःची काय असतील ते सेव्हिंग, फ्रेंड्स अँड फॅमिली प्लस बँक लोन्स वगैरे ते सगळं मी माझं स्वतःच उभा केले. मग तुमचं जे आधी कॅफे प्लस रेस्टॉरंट होतं ते आता बंद केलंय की ते चालू आहे अजून? कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर हा हायवेचं काम चालू आहे खूप मोठं, आणि माझं बरोबर त्या पॉइंटलाच होतं. आणि जितका वेळ मला तो रोड भेटला तिथपर्यंत मी चालू ठेवला. आणि आता रोडचं हे झाल्यामुळे, रोड दुसरीकडून शिफ्ट झाल्यामुळे ते बंद करावं लागलं त्या कारणामुळे. अच्छा, म्हणजे आता तुम्ही फुल टाइम याच्यामध्येच आहे? हो, फुल टाइम ह्याच्यातच आहे. आता सपोज कोणी नवीन आहे, त्यांना जर स्टार्ट करायचा बिझनेस, तर त्यांना तुम्ही अशा काय गोष्टी सांगाल की तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकल्या त्या गोष्टी, ज्या की तुम्हाला असं वाटतं की हा मी करायला पाहिजे होतं, आणि काही गोष्टी ज्या करायला नव्हत्या पाहिजे? फर्स्ट म्हणजे आपण कोणती पण एक सेक्टर धरलं, तर बिझनेस न्यू चालू करताना तुम्ही एखादा सेक्टर धरला, तर त्या सेक्टरमध्ये प्रॉफिट रेशो किती आहे हा पहिला बघितला पाहिजे माझ्या हेतूनं. जर एखाद्या सेक्टरमध्ये 10% प्रॉफिट असेल तर तो बिझनेस टाळावा. 20% प्रॉफिट असेल तोही बिझनेस टाळावा. 30 पेक्षा जास्त प्रॉफिट असेल तोच बिझनेस न्यू स्टार्टअप म्हणून चालू करावा. ह्याचं कारण काय आहे की जेव्हा तुम्ही मार्केटला एंटर होता, तर तुम्ही ऑन पेपर 30% प्रॉफिटने कॅल्क्युलेट करत असताय, पण ऑन पेपर तुम्ही करत असाल तर ऑन फील्ड तुम्हाला तितका प्रॉफिट दिसत नाही. ऑन फील्ड तो तुम्हाला 20% दिसतो. 10% कुठे जातात हे समजत नाही. मग राहिली तुमच्याकडे 20%. तुम्ही मार्केटला नवीन ब्रँड आहे म्हणून तुम्ही मार्केटला काय ऑफर देताय, तर ह्यामध्ये तुमचं 10% जातं. मग तुम्ही 10% प्रॉफिटला राहता. 30% प्रॉफिटच्या बिझनेसमध्ये तुम्ही 10% प्रॉफिटला राहता. हा सगळ्यात मोठा फॉल्ट आहे. तुम्ही किती पण तुमच्याकडे बजेट असते, तुम्हाला किती पण मोठा एक्सपिरियन्स असू दे, तुम्ही बिझनेस चॉईस करताना 30 पेक्षा जास्त प्रॉफिट मार्जिन असलेल्या बिझनेसमध्ये एंटर करावं, हा एकच मी सांगू शकतो. आणि 100% त्यामध्ये तुम्ही जर ह्या फील्डनं गेला तर 100% ग्रो करा. माझी हे कॅल्क्युलेशन मला बिझनेसमध्ये पडल्यानंतर समजलं. मला आधी समजलं नाही, नाहीतर मी सुद्धा या बिझनेसमध्ये थोडंसं नसतो एंटर झालो. कारण यामध्ये भरपूर, आता सध्या मी 10 ते 15% मायनसमध्ये काम करतो. मला ब्रँड बसवण्यासाठी खूपच यामध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या इतक्या खालच्या लेवलला पडल्यात की आपण नवीन ब्रँड सस्टेनेबल होणं खूपच अवघड आहे. आता
आता तसं तर तुमचं जे प्रोडक्ट आहे तो रॉ प्रोडक्ट नाहीये, म्हणजे लाईक मिल्क डायरेक्ट असते किंवा पनीर असते तसं नाहीये. त्याची आहे शेल्फ लाईफ म्हणजे जवळपास 6 मंथ्स तरी 6 असेलच. मंथ्स. तर त्याच्यामध्ये येस. तुम्हाला असं म्हणजे कधी रिटर्न किती आलाय का काय? नाही, आपण एकच महिना चालू झाल्यामुळे आपल्याला एक्सपायरी तर प्रोडक्ट झालेलं नाही अजूनपर्यंत. हम्म. मॅन्युफॅक्चरिंगच आपण त्या ह्याच्यामध्ये केले तर रिटर्न प्रोडक्ट तर आपल्याला आलेलं नाही. हम्म. तसं विचार म्हणजे मी एक डिस्ट्रीब्युटरला माझ्या मी एक पूर्ण खेडवळ भागामध्ये एक डिस्ट्रीब्युटर अपॉइंट केलं आणि त्यानं चालू केलं. फक्त ते जे मला एक 60 बॉक्स मला मला परत घ्यावे लागले, कारण त्याला ते खपवणं खूपच अवघड जायत होतं. तेवढी एकच माझी रिटर्न ऑर्डर, ती पण त्याला खपवणं अवघड जायत होतं म्हणून, नाहीतर एक्सपायरीमुळे किंवा प्रोडक्टच्या क्वालिटीमुळे अशी रिटर्न ऑर्डर मला अजूनपर्यंत तरी नाही. हम्म. मग आता तुमचं 2026 साठी काय गोल आहे? 2026 मध्ये मी फर्स्ट तर माझ्या प्रोडक्टमध्ये खूपच चेंजेस करणार आहे. जे हम्म. माझं प्रोडक्ट आता दिसताना तर फ्लेवर्ड मिल्कच्या कॅटेगरीमध्येच दिसते, तुम्ही जर बारकाईनं बघितला तर. हम्म. तर माझं प्रोडक्ट पहिलं दिसतानाच आत काय ह्याच्यापेक्षा तुम्ही बाहेर त्या पद्धतीनं दाखवलं पाहिजे असं मला वाटतंय. मग मी अदर्स ब्रँडपेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळा मिल्कशेकसाठी वेगळं डिझाईन करतोय. हम्म. लेबल असू दे किंवा बॉटल, हे दोन्ही सुद्धा वेगळं डिझाईन करतोय. ते एक माझं डिझाईन आहे. आणि जी एमआरपी माझी 30 आणि 35 आहे ती मी 35 ऑलमोस्ट 4 प्रोडक्ट किंवा 40 या रेंजमध्ये एंटर करायचं म्हणतोय, जेणेकरून आपल्याला थोडंफार जे 10% मायनसला आपण काम करतोय ते इक्वली जाऊन आपण थोडंफार मार्जिन एक्स्ट्रा देऊ शकतो. हम्म. ऍज अ बिगिनर निगेटिव्ह मार्जिन मध्ये काम करणं हे थोडं रिस्की नाही आहे? रिस्की तर खूपच आहे, पण जर आपण बजेट पण खूप लावला असेल हम्म. आणि आपल्याला जर काम करायचंच असेल तर पर्याय नसेल आपल्याला तर करावंच लागणार. आता माझ्याकडे पर्यायच नाही. माझी किती जरी चांगली क्वालिटी असेल हम्म. तर मी लोकांना निगेटिव्ह ह्याच्यामध्येच मार्जिनमध्येच काम करणं मला आता सध्या तरी काळात हेच चांगला ऑप्शन आहे, कारण माझा दुसरा ऑप्शनच नाही. मी किती जरी लोकांना सांगितलं हम्म. की माझी चांगली क्वालिटी आहे, चांगली क्वालिटी, तर लोक तुमची क्वालिटी किती आहे काय ह्याला विचारत नाही. तुम्ही पहिला हे द्या, नवीन ब्रँड आहे तर अदर्स ब्रँडपेक्षा थोडं मार्जिन जास्त द्या, आम्ही तुमचा ब्रँड करू, असे म्हणतात. मग एवढ्यासाठी आपल्याला एक 1.5 ते 2 वर्षाचा पूर्णपणे काळ घालवावा लागणार आपण ब्रँड क्रिएट होण्यासाठी. मग आपण म्हणतील तो रेट आपल्याला मार्केटमधून भेटू शकतो. हम्म. मग आता तरी तुम्हाला म्हणजे एका दिवसाचे किती तास द्यावे लागतात या पूर्ण गोष्टीसाठी? एका दिवसासाठी तसं जर विचार केला तर असं काही हे नाही. कधी मी 15 तास पण काम करतोय, कधी कधी 16 तास हम्म. होतात, कधी कधी 12 तास, कधी कधी 8 तास. हम्म. असं आहे म्हणजे रेग्युलर शेड्यूल फिक्स नाही असं, पण होतात कधी कधी 16-17 तास पण जातात, कधी कधी 8-9 तास. पण हम्म. सरळ कॅल्क्युलेशन केला तर 10-12 तास तर कंटिन्यू काम करावं. फायनान्स वगैरे पण तुम्हीच मॅनेज करत आहे सर्व? फायनान्स वगैरे पण सगळं मी मॅनेज करतोय. इव्हन तुम्ही जर बघितला तर मी डिलिव्हरी सुद्धा मी स्वतः करतोय. तुम्ही जर तसा विचार केला तर हम्म. ट्रान्सपोर्टेशन सुद्धा मी स्वतः बघतोय असं म्हणलं तरी चालेल, काय हरकत नाही. हम्म. कारण काय मला मी ऑलरेडीच मी 10% 50% मायनसला काम करत असेल हम्म. आणि आणखी टीम लावून आणखी जर हे वाटेल तर त्यात काय अर्थ नाही. मग परत 20% 25% वर आपण मायनसला जाणार. मग हम्म. त्यापेक्षा आपण आपल्याकडून जितकं होईल तितकं करतोय. हम्म. हळूहळू ब्रँड सेटअप झाल्यानंतर मग ह्या गोष्टीकडे विचार केला जाईल. नाही, चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही स्टार्टिंग स्टेजलाच आहे तर काही अर्थ नाहीये ना जास्त टीम मोठी करून पण. नाही नाही नाही, 100%. हम्म. बाकी आणखी तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर? शेअर म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणलो तसं, जर तुमचं हे आता जो तुमचा हे व्हिडिओ तुमचा युट्यूबला तुम्ही हे करणारच आहे, हम्म. तर त्या थ्रू तुमच्या जितके कनेक्टेड होतील आणि त्यांना जर असं वाटत असेल की बिझनेसमध्ये एंटर करायचं आहे, हम्म. तर बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी मी सांगितलं तसं तुम्ही प्रॉफिट मार्जिन बघा. हम्म. ऑन पेपर न बघता ऑन फील्ड बघा. हम्म. ऑन फील्ड किती येतोय आणि तुम्ही मार्केटला किती पर्सेंट डिस्काउंट देऊन प्रोडक्ट चालू करू शकताय, हे हम्म. बघितलं की काही लागत नाही बिझनेससाठी. अशी काही वेगळी बिझनेस म्हणजे असा काही वेगळा नाही. फक्त हम्म. तुम्ही मार्केटला किती रुपयाला प्रोडक्ट पडते त्यांच्यापेक्षा 1 रुपये स्वस्त देत असशील तर तुम्ही ब्रँड क्रिएट करू शकताय, काहीच प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं कोल्हापूर माझ्यासाठी खूप जास्त लकी आहे, कारण की मी 17 पॉडकास्ट केले असेल त्याच्यातले ऑलमोस्ट 3 पॉडकास्ट आता कोल्हापूरचेच होतील. आणि जो ओके ओके मागचा केला मी ते पण मिल्क या क्षेत्रातच काम करते. ओके. काय हा. नाव त्यांचं? ते चौंडेश्वरी मिल्क समथिंग. चौंडेश्वरी मिल्क. ओके ओके ओके, हा माहिती आहे ते मला. आणि त्याच्या आधीचे होते यश पॉल. त्यांचा पण वेगळा बिझनेस आहे थोडा. सो येस. तर थँक यू सो मच फॉर कमिंग हिअर. तुम्हाला मला काही सजेशन द्यायचे असतील तर?
सजेशन असं काही नाही. तुम्ही जी मगाशी तुम्हाला मी म्हणलो मेसेजवर की तुम्ही इंस्टाग्रामवर जर हं, शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याच्यातून हं. कन्व्हर्जन तुम्ही पॉडकास्ट लॉंग व्हिडिओला युट्यूबला कनेक्ट केला तर तुमची मला वाटते डबल हे होईल, हं, रिच वाढेल असं मला बरोबर. वाटते. हं. ते या मला कळतंय. मी विचार केला होता त्या गोष्टीचा, पण लाइक कसं होतंय ना, की पूर्ण व्हिडिओ एडिट करायला पण वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मग ते मी एक प्रिव्ह्यू किंवा प्रीमियर म्हणून टाकते आणि त्याच्यानंतर छोट्या क्लिप्स त्या कशा असं थोड्या इंटरेस्टिंग पाहिजे ना. आता जसं तुम्ही मागे तुमच्याच पॉडकास्टमध्ये बोलला, की एक माणूस आला, त्याने मिल्कशेक पिला आणि त्याच्यानंतर घरी घेऊन गेला. तसं थोडं काहीतरी पाहिजे. तर ते हा, शोधायला मग मला वेळ लागतो वगैरे. सो पण मी तुमच्या सजेशनवर नक्की काम करेन. ओके. थँक यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड ऑल द बेस्ट. आणि तुमचे जे मिल्कशेक्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये, पूर्ण इंडियामध्ये, वर्ल्ड वाईड फेमस होतील. तुमचं कोणतं गाव? मी बुलढाणा डिस्ट्रिक्ट. बुलढाणा. ओके. आपण तिकडे तर अजून नाही अवेलेबल, हम्म. पण ज्यावेळी होईल तेव्हा तुम्हाला नक्की कनेक्ट करेल आपण येस प्रोडक्ट ट्राय येस. करण्यासाठी. डेफिनेटली डेफिनेटली. थँक यू. बाय. ओके.